मसलेकर गुरुजी विचारधारेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आपल्याला जो आज प्रश्न विचारण्यात आला आहे की गुरुजी, एखाद्याला जर का आपलं गोत्र माहीत नसेल तर त्याला काश्यप गोत्राचा उच्चार करायला कशामुळे लावतात? तर ह्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्या पुराणादी ग्रंथांमध्ये असं येतं की ही सगळी संतती आहे ही पहिले कश्यपाच्या मनामध्ये निर्माण झाली। म्हणून कश्यप शब्दाचा अर्थ सांगताना तैत्तिरीय आरण्यकामध्ये कश्यप शब्दाला जर का उलट केलं तर पश्यक असं होतं। पश्यक म्हणजे पाहून सृष्टी निर्माण केली, म्हणजे मानसिक सृष्टी निर्माण केली। तर आणि दुसरं म्हणजे अमरकोशामध्ये पृथ्वीला जे अनेक नाव आहेत त्याच्यापैकी भूर्भूमिरचला अनंता रसा विश्वंभरस्थिरा धराधरित्री धरणी क्षोणिर्जा काश्यपी क्षितिही एक नाव आहे काश्यपी। कारण की इथं सर्व कश्यपाची संतती राहते। जारज, उद्भिज, स्वेदज आणि अंडज हे चारही प्रकारचे जे जीव आहेत ते कश्यपाच्या संकल्पातून निर्माण झालेत असं आपल्याला पुराणामध्ये दिसून येतं। तर हे एक कारण आहे की गोत्र माहीत नसल्यानंतर काश्यप गोत्र लावण्याचं त्याच्या मागचं हे एक कारण आहे। दुसरं वैज्ञानिक कारण असं आहे की आपल्या घरी जर का काही शांती काही असेल तर गुरुजी नवग्रहाचं आवाहन करत असतात। नवग्रहाचं आवाहन करत असताना गुरुजी म्हणतात काश्यपस गोत्र सूर्य इहा गच्छ। हे काश्यप गोत्रामध्ये निर्माण झालेल्या सूर्यनारायणाचं मी आवाहन करतो। संदर्भ कसा आहे तर सौर सूक्तामध्ये सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च किंवा अथर्ववेदामध्ये एक मंत्र येतो त्याच्यामध्ये भगवान सूर्यनारायणाला जगताचा पिता म्हणलं आहे। आणि आपल्याकडे पित्याचं गोत्र हे आपलं गोत्र असतं। आईचं गोत्र आपण आपलं गोत्र मानत नाही, पित्याचं गोत्र जे असतं ते आपलं गोत्र असतं। तर भगवान सूर्यनारायण जर का आपले पिता असतील सर्व जगताचे तर त्यांचं गोत्र काश्यप गोत्र आहे। त्याच्यामुळं ज्याला गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यप गोत्र लावावं असं शास्त्र आपल्याला सांगतं। आणि पिता शब्दाचा अर्थ असा होतो जो पालन करतो। 5 प्रकारचे पिता सांगितले त्याच्यापैकी पिता शब्दाचा अर्थ होतो जो पालन करतो। मग भगवान सूर्यनारायण आपलं कसं पालन करतात तर आपण शाळेमध्ये शिकला असाल की सूर्यनारायण समुद्रातील पाणी वाफेद्वारे त्याचे ढग निर्माण करतात आणि त्याच्यातून वर्षा ऋतूमध्ये सुवृष्टी करतात आणि त्या वृष्टीद्वारे त्याचे जे थेंब असतात त्याच्यामध्ये पापात्मे पुण्यात्मे हे जमिनीवर पडतात आणि त्याच्यातून काही वनस्पती औषधी निर्माण होतात। त्याच वनस्पती औषधी पशुपक्षी खातात, मनुष्य खातो आणि त्याच्या शरीरामध्ये त्याचं वीर्य बनतं आणि त्या वीर्यापासूनच गर्भाचं आधान होत असतं। म्हणून हे सगळं अन्न वस्त्र निवारा हे तिन्ही गोष्ट आपल्याला जर का कोण देत असेल तर भगवान सूर्यनारायण देतात। म्हणून आपलं ते पालन करतात म्हणून पिता आहे आणि पित्याचं गोत्र आपलं गोत्र असतं। म्हणून सर्व जगताचं गोत्र हे काश्यप गोत्र आहे, कारण की सूर्यनारायण आपले पालन करते आहेत। ओम स्वस्ति।